सोयाबीन पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी कोणकोणत्या तणनाशकांची आपण फवारणी करू शकतो याबद्दल माहिती पाहूयात। कोणत्याही पिकामध्ये सगळ्यात मोठी समस्या असते ती म्हणजे तणांची। सोयाबीन पेरणी केल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी आपण तणनाशकांची फवारणी करू शकतो। त्यावेळी तणांची अवस्था ही 2 ते 3 पानांची असावी, तसेच जमिनीमध्ये ओलावा असणे अत्यंत आवश्यक आहे। तर अशी कोणती तणनाशके आहेत जी आपण फवारणीमध्ये वापरू शकतो, ते यामध्ये नंबर 1 ला येतं। नंबर 1 च्या तणनाशकामध्ये येतं इमॅजिथायपर 10% एसएल घटक असलेलं तणनाशक। हे तुम्हाला मार्केटमध्ये आदामाचं वीड ब्लॉक किंवा BSFचं परसूट या नावाने मिळेल। याचा जर डोस पाहिला तर आपण 400 मिली प्रति एकरी या प्रमाणात फवारणी करू शकतो। नंबर 2 च्या तणनाशकामध्ये येतं क्युझॉलफॉपिथाइल 3% प्लस फोमोसाफेन 12% SC घटक असलेलं तणनाशक। मार्केटमध्ये हे तुम्हाला क्रिस्टल कंपनीचं अमोरा या नावाने मिळेल। या तणनाशकाचा डोस जर पाहिला तर 400 मिली प्रति एकर असा आहे। नंबर 3 च्या तणनाशकामध्ये येतं फ्युजिपॉपी ब्युटाइल 13.4% EC घटक असलेलं तणनाशक। बाजारात हे तुम्हाला सिंजेंटा कंपनीचं फ्युजिफ्लेक्स या नावाने मिळेल। याचा जो डोस पाहिला तर 400 मिली 150 लिटर पाणी प्रति एकर या प्रमाणात फवारणीसाठी वापरू शकतो। नंबर 4 च्या तणनाशकामध्ये येतं फोमेसाफेन प्लस फ्युजिपॉपी ब्युटाइल SL घटक असलेलं तणनाशक। हे घटक असलेलं तणनाशक बाजारात तुम्हाला इंडोफिलचं बिगुल किंवा गोदरेजचं रिफ्लेक्स या नावाने मिळेल। फवारणीचा डोस जर पाहिला तर 400 मिली 150 ते 200 लिटर पाणी प्रति एकर या प्रमाणात फवारणी करू शकता। नंबर 5 च्या तणनाशकामध्ये येतं प्रोपाक्विझोफॉप प्लस इमॅजिथायपर EC घटक असलेलं तणनाशक। हे घटक असलेलं तणनाशक बाजारात तुम्हाला आदामा कंपनीचं शाकेद या नावाने मिळेल। याचा जर डोस पाहिला तर 800 मिली 150 ते 200 लिटर पाणी प्रति एकर असा आहे। नंबर 6 चं तणनाशक आहे इमॅजिथायपर 35% प्लस इमॅझॅमॉक्स 35% वेटेबल ग्रॅन्युअल घटक असलेलं तणनाशक। हे कंटेन असलेलं तणनाशक बाजारात तुम्हाला BSF कंपनीचं ODC या नावाने मिळेल। याचा जर डोस पाहिला तर 40 ग्रॅम 150 ते 200 लिटर पाणी प्रति एकर असा आहे। आता आपण सोयाबीन पिकातील 6 तणनाशके पाहिली। यापैकी कोणत्याही एका तणनाशकाचा वापर आपण सोयाबीन पिकातील तण नियंत्रणासाठी करू शकतो। यामुळे आपल्या पिकातील जे काय गोल पानाची तणे आहेत आणि गवतवर्गीय तणे आहेत, या दोन्हींचा पण नायनाट होईल। ही तणनाशके आपण पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी आणि तणांची अवस्था ही 3 ते 4 पानांची असताना फवारणी करायची आहे। आणि हो, जमिनीमध्ये ओलावा असणे अत्यंत आवश्यक आहे। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, शेतकरी बांधवांना शेअर करा आणि आपल्या सोयाबीन पिकासाठी आपण कोणत्या तणनाशकाची फवारणी करता कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत राम राम।